नमस्कार मित्रांनो, बऱ्याच वेळा माझ्या क्लिनिकमध्ये मला असं आढळून आलेलं आहे की केव्हा केव्हा पुरुषामध्ये काही प्रॉब्लेम नसतात, पण त्यांच्या पार्टनरमध्ये पण काहीतरी प्रॉब्लेम असू शकतात. पण शरमेमुळं किंवा संकोच केल्यामुळं आमच्याकडे स्त्रिया येत नाहीत किंवा ओपनली डिस्कस करत नाहीत किंवा त्यांच्या मिस्टरांना पण ते सांगत नाहीत. आणि अशाच एका विषयावर ज्याला आपण म्हणतो लॉस ऑफ डिझायर इन द वुमेन, या विषयाविषयी मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन देण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहे. मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत असतो. आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही तुमच्या पार्टनरला नक्की दाखवा, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये काही सेक्शुअल प्रॉब्लेम असतील किंवा त्यांना स्वतःला काही प्रॉब्लेम असतील तर ते सॉल्व करण्यासाठी या व्हिडिओद्वारा मी त्यांचा नक्कीच मदत करेन. मित्रांनो, लैंगिक समस्या या फक्त पुरुषांनाच असतात असं नाही, कारण स्त्रियांना पण असू शकतात. स्त्रियांमध्ये पण काम इच्छेचा अभाव असतो. स्त्रियांना पण योनिमार्गामध्ये ओलावा येत नाही किंवा त्यांचे योनिमार्ग सैल झालेला असतो. असे बरेच प्रॉब्लेम असतात किंवा काही ब्रेस्टचे प्रॉब्लेम असतात किंवा त्यांना ब्रेस्टमध्ये लंप आलेले असतात किंवा काही गाठी आलेल्या असतात, त्याच्यामुळे त्यांना पेन होतं किंवा मासिक पाळी इरेग्युलर असते, त्याच्यामुळे पण त्यांना जो सेक्शुअल ॲक्टिव्हिटीमध्ये मूड यायला पाहिजे तो मूड येत नाही, त्याला आपण लॉस ऑफ डिझायर किंवा लॉस ऑफ लिबिडो म्हणतो. तर असे बरेच लैंगिक समस्या या स्त्रियांमध्ये पण असतात, पण माझ्याकडं स्त्रिया जास्त येत नाहीत आणि आपल्या मिस्टरांना पण ते खुलून बोलत नाहीत. पण त्याचं कारण आपल्याला केव्हा ना केव्हा मिस्टराला शोधून काढणं गरजेचं असतं. केव्हा केव्हा आपल्याला असं वाटतं की आज आपला मूड असून आपली पार्टनर 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस आपल्याला साथ देत नाही किंवा आपल्याला सांगत नाही की आपल्याला आज म्हणजे काही करायचं आहे असं काही सांगत नाही, तेव्हा आपण समजून जायचं की यांची काम इच्छा कमी झालेली आहे. काम इच्छा कमी होण्याचं स्त्रियांमधलं सगळ्यात मुख्य कारण असेल आजच्या स्थितीमध्ये, दॅट इज व्हिटॅमिन D3 डेफिशियन्सी आणि B12 डेफिशियन्सी. आणि त्याच्यामुळं हिमोग्लोबिन कमी असणं, ज्याला मी ॲनेमिया म्हणतो, हे सगळ्यात मुख्य कारण स्त्रियांमध्ये काम इच्छेचा अभाव कमी करण्यासाठी कारणीभूत असतं. दुसरी गोष्ट, जर त्यांना योनी मार्गामध्ये काही इचिंग असेल किंवा काही पेन असेल किंवा त्यांना व्हाईट डिस्चार्ज असेल, ज्याला मी ल्युकोरिया म्हणतो, असं काही असेल तर त्यांची काम इच्छा कमी होणार. कारण की त्यांना माहीत आहे की इंटरकोर्सच्या दरम्यान आपल्याला पेन होणार आहे आणि ते पेन जर झालं तर दुसऱ्या वेळेला त्यांची काम इच्छा कमी होऊन जाते. हे 2-3 सिंपल कारणं असतात. पण तुम्ही जर ॲज अ कपल काउन्सिलिंग म्हणून किंवा ॲज अ कपल एक्झामिनेशन म्हणून तुम्ही जर माझ्या क्लिनिकला आलात किंवा तुमच्या घरच्या जवळच्या स्त्री डॉक्टरांना पण तुम्ही जर एक्झामिनेशन करून घेतलं तर हे प्रॉब्लेम इझिली सॉल्व होतात आणि दोघांचे लैंगिक आयुष्य चांगलं स्ट्रॉंग ठेवण्यासाठी मदत करू शकतात. मित्रांनो, जर आपल्या पार्टनरमध्ये काम इच्छेचा अभाव असेल तर नक्कीच त्यांचं हिमोग्लोबिन बघणं गरजेचं असतं. त्यांची म्हणजे प्रॉपर एक्झामिनेशन करणं पण गरजेचं असतं आणि त्यांची हार्मोनल तपासणी पण करणं अत्यंत गरजेचं असतं. कारण की ओव्हरियन सिस्ट किंवा ओव्हरियन फायब्रॉइडमुळं त्यांचे हार्मोनल इम्बॅलन्स होऊन जातात आणि त्यांच्यामुळं लैंगिक त्यांची इच्छा होत नाही आणि जितकं आपल्याला त्यांची साथ पाहिजे तेवढी आपल्याला मिळत नाही. आणि त्याच्यामुळं आपल्याला कुठं कुठं असं वाटतं केव्हा केव्हा की आपल्याचमध्ये काही प्रॉब्लेम आहे. आणि असेच प्रॉब्लेम घेऊन माझ्या क्लिनिकला बरेच वेळा लोक असे येतात की मी विचार करतो की या माणसामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण याच्या पार्टनरपासून याला साथ प्रॉपरली भेटत नाही आहे, म्हणून याची काम इच्छा पण कमी होत चाललेली आहे, याची इरेक्शन पण कमी होत चाललेलं आहे आणि याला फक्त काम निपटवायचं म्हणून निपटवायचा प्रयत्न करतो, म्हणून याला फास्ट इजॅक्युलेशन करण्याची सवय पण लागलेली आहे. तर मित्रांनो, हे दोघांचं लैंगिक आयुष्य असतं, एकट्याने जगायचं नसतं. दोघांनी जर प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं लैंगिक समस्या इझिली सॉल्वेबल असतात. फक्त औषधी गोळ्या मागून किंवा भोंदू डॉक्टरांकडे जाऊन तुमच्या लैंगिक समस्या सॉल्व करण्याचा तुम्ही अजिबात प्रयत्न करू नका. केव्हाही तुम्ही जर तुम्हाला लैंगिक समस्या आढळल्या तर ॲज अ कपल काउन्सिलिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. की बऱ्याच वेळा आम्हाला समजतं, आम्ही ताईबाई म्हणून बरोबर आम्ही त्यांना काउन्सिलिंग करतो आणि काउन्सिलिंग करता करता त्यांना मी सगळं सांगतो, त्यांना थोडंफार नॉलेज देतो, ॲनाटॉमिकल नॉलेज देतो, फिजिओलॉजिकल नॉलेज देतो आणि त्यामुळं त्यांना पण स्फूर्ती वाटते आणि त्यांना पण ते आमच्याबरोबर नंतर खुलतात पण चांगलं एकदम. तर त्यांना पण असं वाटतं की आपलं प्रॉपर काउन्सिलिंग झालेलं आहे आणि दोघांनाही पण त्याची नक्कीच मदत घेता येऊ शकते. तर मित्रांनो, जेव्हा केव्हा लैंगिक समस्या तुम्हाला उद्भवल्या तर तुम्ही तुमचा स्वतःचाच म्हणजे प्रॉब्लेम समजून न घेता आपल्या पार्टनरबरोबर तुम्ही आलात तर तुमच्या लैंगिक समस्या सॉल्व करण्यासाठी आम्हाला चांगली मदत होऊ शकते. धन्यवाद मित्रांनो.